का रे बाबू, काऊन उभा राहिला रे? का हो बाई, हे पाहुणे गेले कुठे? आता मी काल 4 वाजतापासून येला, पाहुणे रात्री नाही झाले. आताही 12 वाजून राहिले, अजूनही घरी आले नाहीत. गेले कुठे? ते का रे? अरे ते गेले गेले रे, ते काम शोधायला गेले ना. मी तुला कालच तर सांगितलं रे. अरे आता कसं आहे, उन्हाळ्याचे काही काम धामून येत नाही रे. तर मग की नाही आमच्या त्या फाट्यावर आहे की नाही, हे चालू आहे, दवाखाना बांधणं चालू आहे. तर मग म्हणत की जातो दवाखाना बांधणं चालू आहे, तर मिस्त्रीच्या हाताखाली काही काम गिम भेटते का पाहायले. मग तर तेच गेले, पण उशीर काय झाला काय माहिती रे. मला वाटते काम गिम भेटलं असेल. ते काय म्हणत ते वॉचमॅनची नोकरी आहे. तर मग भेटली असेल, तर मग हे म्हटलं असेल मी राहतो. असं काही झालं असेल, येतील ना सांगायला, येतील ना मला घरी की काम भेटलं म्हणून, का काय झालं काय नाही. येतील ना. खरं सांगू राहिली का बाई, का असंच झाकझाकून राहिली निरा? खरं असेल तर फारच चांगलं बापा. वॉचमॅनची नोकरी म्हणजे बरं राहते, मग बसून राखण करा. आणि लागे म्हणजे त्याचं काम आता 2-4 महिने तर चालेलच की नाही. मी तर म्हणतो दवाखाना आहे म्हणतो, तर मग कायचं 12 महिने चालेल. कसं आहे दवाखाना, म्हणजे मोठा बांधून राहिले का कसं काय? फारच चांगलं झालं बापा हे तर मग. याला खरं तरी वाटलं. अरे काय सांगा बाबा, मला काही माहित नाही मोठा आहे का लहान आहे, कसा आहे दवाखाना काय सांगा. पण हे म्हणत जसे की त्याची हाय चालू, तर मग येतं मला विचारू. एक तर मिस्त्रीच्या हाताखाली जाईन म्हणत, नाही तर मग ते वॉचमॅनची नोकरी दिली चौकीदाराची, तर ते करीत म्हणत. आता ती चौकीदार ठेवती नसणार आहे, ते कोण ना कोणी मोठं बांधकाम चालू आहे. तर काय सांगा मग आता, काय भेटलं का नाही भेटलं काय माहित रे. काय रे, जाऊ दे ते येतात. चल ना चल, तुले ना मी शांताबाईच्या घरी नेतो. अरे तू मागची बारीन त्याच्या घरी गेला नव्हता, तर ते बाई आल्यावर मला म्हणत की त्याला भाऊ आला नाही, त्याला भाऊ आला नाही. चल त्याच्या घरी जाऊन येऊ. अरे भलत्या साजऱ्या आहेत बाबू, त्याचा मला लय आधार आहे रे बापा, लयच आधार आहे बरं. चल ना चल, त्याच्या घरी जाऊन येऊ. चाल ना मग, चल बापा. शांताराम बोले का तर मी का ऐकत नाही काय? नाही नाही, चाल चाल चाल. आपल्याला काही बला गेला याचा काही मानपान नाही आहे, आपण लहान आहो. चल जाऊन येऊ. आणि बरं लेकरांनी गेली कुठे? पाहायचं नाही तर उन्हाची हिंटीन. या बाईला लवकर ऊन लागते बरं. माय पाहायचो बिचारे बिमार पडले तर नसतात गोरजून माय भोवती. अरे नाही रे बाबू, ते लेकर आहे की नाही, ते काल त्याची भांडणं झालते ना. कृष्णा आणि त्याची भांडणं झालते, आज त्याची दोस्ती झाली. लेकर तर तुला माहित आहे कसे आहेत, आज भांडतात सकाळी दोस्ती करतात. त्याची दोस्ती झाली, तर कृष्णानं नेलं त्या लेकरेला त्याच्या घरी घर दाखवायला. त्याचे घर बांधणं चालू आहे ना. मस्त 2 खोल्या काढल्या, सलाबच्या काढल्या ना 2 खोल्या. हो, तर दाखवायला नेलं त्यानं. मला आलती विचारायला जाऊ का, त्या म्हटलं जा. असं बरं, चाल मग जाऊन येऊ आपण. मग आम्ही बी निघतो आता. म्हटलं पाहुण्याची भेटीसाठी थांबलो मी. म्हटलं पाहुण्याची भेट झाली की मग कसं गेलो असतो उन्हाच्या पहिले. आता पाय बघ किती ऊन झालं. आता संध्याकाळचं चालला जाईन मी. 6-7 वाजता निघालो घरी. म्हणजे हवा कमी झाली की निघतो, लेकरं सांगायत म्हणून. हो रे बापा. आणि मी काय म्हटलं बाबू, मी तर आज पैसे देतो. आता मला काही बाजारात जाणं होत नाही. हा माणूस आता कालपासून पत्ता नाही. तर हे पाय लेकराला ड्रेस घेजो काय. आले आता आत्याच्या घरी एवढे, तर त्याला काही घेजो. त्या बाईले फराक घेजो आणि त्याला पॅन्ट आणि शर्ट घेजो जगण्याले. फक्त तेवढं घेजो काय. मी तर आज पैसे देतो ना. तसं नेऊ नको माझ्या घरून उघडत येईल. गेले का आत्याच्या घरी आले बिचारे पहिल्यांदा एवढे. घेजो फक्त तेवढे कपडे घेजो बापा, एवढं काम करतो मला. बाई तुझ्या भलत्या भानगडीत नको पडत जबर. काय लेकराला कपडे घ्यायला लागतात. आता का दिवाळी आहे का 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 काय? मग दिवाळीची अख्ती येईन की नाही मी, त्या अख्ती घेजो. दिवाळीची अख्ती मी स्पेशल येईन ना, तुला घ्यायला येईन की नाही, मग मी लेकराला संघ आणि मग त्या अख्ती घेजो. अख्ती साजरं लागते, दिवाळी आहे म्हणून घेतले बा. आता काय आहे. बरं चाल बरं, तू तिथून जाऊन येऊ. मग अजून पाहुणे येतील घरी. मैं भी शराफत से जीता मगर मुझको शरीफों से लगता था डर। अरे नायक नहीं खलनायक हूँ मैं। काय करा बापा या माणसाचं. हा माणूस सुधरत नाही, सुधरत नाही. अख्खा आयुष्य गेलं तरी हा सुधरत नाही बापा. ओ बापू, कसं राजू? आता राजू 4 दिवस नाही झाले ना आमच्या घरी आलते ना. हा तुम कौन? मैं कौन? मैं कौन? तुम कौन? कौन कौन? सब कौन? बाई तुला सांगू की नाही पहिल्यांदा, किती जीव तोडून सांगितलं मी तुला. तो ऐकला का? ओ बाई, हा पाहुणा म्हणजे कुत्र्याचा शपूट आहे. त्याला कायचं ते घालणं तर सारखं होत नाही म्हणजे होत नाही. बाबा तू काही त्याच्या नादी लागू नको. मागच्यासारखा तमाशा काही करू नको. आता ते लेकरं सांगायत म्हणून सांग, नाही तुम्ही तुला आताच दिलं असतं पाठवून. पण लेकर आहे तर आहे बाबा, संध्याकाळी कोण उतरला की चालला जाय. काहीच म्हणू नको ते माणसाले. चल चाल बरं, आपण शांताबाईच्या घरी जाऊ चहा प्यायले. चल जाऊ दे, राहू देतीस. नाही नाही, थांब बाई तू थांब. मी तुमच्या गावातले लोक सांगतो बोलावून. थांबा तुम्ही आता. तुम्ही तसे नाही येऊन राहिले. तुम्हाला आता मला मीटिंग भरवाच लागेल तुमच्या गावातच. तुम्ही आणलं होतं शांताराम भाऊले, आता मी शांताराम भाऊलेच बोलावून आणतो. त्याने घेतली तर तुमची गॅरंटी की तुम्ही आता सुधारसान. आता मी त्याला बोलावून आणतो आणि तुमच्या पुढे सगळं करतो. अरे भाऊ घरीच आहेत का? म्या म्हटलं ते मनोहर आलता, तर त्याला म्हटलं चाल भाऊच्या इकडे. बाई म्हणत त्या दिवशी आला की घेऊन यायचं म्हणून, मग आणलं त्याला. अरे बरं केलं बरं केलं. कुठे बाहेर थांबला का? मला ना मला. हाय ये गडा मनोहर ये. बस ये. अरे शांता पाणी आण जो. का रे कस काय रे?
अरे मग तर झालं ते हे करून राहिलं तू वावरात ते पंजी गिंजी करून राहिला म्हणता ती सांगत भेटलं तुला टाकता झालं का मग झालं काम हो भाऊ झालं ते काम झालं पण काय राजो सांगा ना काही प्रश्न सुटतच नाही राजो. हा आमच्या जवळ बाबावर आता 4 दिवसाच्या पहिले तुमच्या संघ आलती की नाही काय म्हणत की मी लय सुधारतो मी असं करतो मी तसं करतो आणि त्या आटीवर आम्ही आमच्या बहिणीला पाठवलं. बा राजो आज कालपासून आलो मी 4 वाजतापासून घरी पत्ता नव्हता आता आले तर पंगायत लागेल कसं राजो हे. हा अरे लेख केलास का त्यानं अजून डांगडो तसा हे ना हा माणूस मध्ये तोंडावर पाडते मी म्हणून आहे शांताला जात नाही म्हणून गॅरंटी घ्या तर जरा गॅरंटी वाल्या माणसाचीच घ्या असं तोंडावर पडायला लागते. नाही नाही तुम्ही नका खराब वाटून घेऊ. आता तुम्ही काय आता कसं ते जे आई बाबा सगळे समजून नाही सांगू शकून राहिले तर ते कसं आहे ऐकणारे तर काही नाहीतच नाही पण कसं आहे आपलं म्हणणं आहे की जरशी तालावर राहा. हा राजू अशी हुशार पोरगी आहे हो. हा आता आमच्या बहिणीचं तर म्हातारा झालंच आणि त्या भाचीचं बी होऊन राहिलं ना बरं मी येईल घेऊन गेलतो तर घ्यायला आले तर ती मग आम्हाला पेच पडते ना असं वाटते तर कोणाला नसते वाटत असं वाटते ते त्याच्या घरी सुखी असले ते आमच्यापेक्षा आनंद होईन का कोणाला. मग आता आलो होती भेटीले तर पा डबल तोच डांगळा काहीच सुधारणा झाली नाही. सांगा मग आता काय करावं पुढे आता तुम्हीच सांगा तुमच्या मतानं. होय माय बाई मंदार भाऊ आले का बरे आले काही आले बाई मी कालच चालतो 4 वाजता. हो काल आलो लेकरं आणले सांग लेकरं म्हणून आताच्या घरी जातो मग लेकरं मी आलो. हो आता बाई म्हणे जाऊ देऊ बाईच्या घरी मग आलो. कसं आहे तुमची तब्येत गिबेत चांगली आहे. हो बाबा माझ्या तब्येतले काय होते बल्ले थंड नाव मी बसा मी चहा करतो येवा मी नाही येणार तर ती काय उभी राहिली मग काय झालं हा आता तोंड कोण उतरेला त्याला डबल व्होट केला का त्या माणसानं काही काय करू शांताबाई माझ्या नशिबातच लिहिलं आहे ते आता म्हणतात ना सातवीनं लिहिलेल्या रेषा काही मुळल्या जात नाही तसं आहे ते माणूस काही सुधरत नाही बापा सुधरतच नाही. मग आता मला एक सल्ला ऐकतं का हा ऐकशील तर सांगतो. सांगा ना मा शांताबाई मी का तुमचा सल्ला ऐकत नाही का माय काही सांगा ना मा आता काय जो इलाज असेल तो करायला तयार आहे मी त्या माणसावर फक्त ती तेवढी लत सुटली पाहिजे त्याची दारूची. हे पा मी काय म्हणतो ते वावर राहिले की नाही ते वावरीच्या नावानं करून द्या भाऊ ऐका माही ही गोष्ट ते वावर आहे की 4 एकर ती मीनाच्या नावानं करून द्या म्हणजे कसं त्याच्या हातात काहीच नाही राहिलं पाहिजे पैसाच नाही आला तर काय करणार आहे. आणि मजुरी तर माणूस करत नाही की भल्ला आई दे माणूस आणि होते नाही त्या माणसाच्या ना सारे त्याने लिव्हर खराब करून टाकले त्या दारूनं आणि काय काम होणार आहे त्याच्या वावर आहे की नाही आपल्या गावाला देव आहे तुम्ही काय म्हणा बाबा मला हाय देव मला वाटतं तो माणूस वावर आहे की आणि येईल त्या पोरीला रस्त्यावर आणेल त्याच्यापेक्षा ते वावर तिच्या नावानं करून टाका. हे बरोबर बोलली शांता. हे पा तुम्हाला पटते का खरंच असंच करा मी म्हणतोय बा त्याच्या बाबाला बेटा अरे ते बुडाई कावेला आहे त्या माणसाले लय कावेला विचारा नाही सुनबाईले मी तोंडाला सांगतो का सुनबाई हा कावला की बुडाई त्या माणसाले आवणारच आहे ना ते दही पाहिलं की काय जवळून जाते जरा धमक येते अशी आता कसं असते आपलं लहान भावासारखा समजतो आपल्या गावात आपल्यापासून लय वयान लहान आहे तो आता काय करता गेलं माया तुम्हाला म्हणणं आहे का ईद म्हटलं ते बरोबर झाला ते वावर की नाही तुम्ही सुनबाईच्या नावानं करा नाही तर पिंकीच्या नावानं करून टाका मी तर म्हणतो पिंकीच्या नावानं करून टाका नाही तिकडे ते 18 वर्षाचे वय लोक तो कोणाच्या हातच नाही ते करतात ते काहीच नाही साधं कुलूपच लागते ते 18 वर्षाचे वहीन कहीन ते वहीन काय त्यात लोक तर लय जमाना बदलते. हा बाबा तुम्हाला पटत असेल तर तुमचा घरचा मामला आहे पण हा सल्ला मला बेस्ट वाटते. अरे बाबा शांताराम भाऊ काय सांगू तुम्हाला माझ्या सासऱ्याला तर 1000चा महिना भेटते ना 1000 रुपये 1200 रुपये भेटतात की नाही ते हा माणूस ते हिसकून आणते आता काय म्हणा हा मला तर शरम लागते पण हा माणूस गोष्टच घेत नाही. माझ्या सासरा गेला ते महिना काढून आणला की हा माणूस हजरच असते आणि घेते झालं उडवते वावरातलं पीक जर नसलं काही नसलं तर इतकं करते आता काय म्हणा माझ्या सासरे बिला साजरे आहेत बरं पप्पा खरंच साजरे आहेत ते त्याची हात टेकली आता वय झालं. बाई पण आपण त्या मामाच्या संग एकदा बोलून घेऊ. हा मला बी पटून राहिलं असं तसंच करून टाकू. हा मामाजीला भेटतो मग मी आणि लागे करूनच टाकतो ते वावर तो नावानं करतो. नाही हो शांताराम भाऊ तुम्हाला काय बाईच्या नावानं करा का पिंकीच्या नावानं करा. पिंकीच्याच नावानं कर ना म्हणजे कसं असून बाई नावानं करसा तरी काही मदत भेटतात काही भेटतात मग काय जबरदस्तीनं का होईना असंही घेईन हे घेईन त्याच्यापेक्षा पिंकी नावानं असलं कसं ते काही विषयच नाही ते त्यातल्या त्यातच पळून जाईन आणि त्यातल्या त्यातच ते होत राहील ते 18 वर्षाचे वय लोक काही चालतच नाही हा त्यात लोक लय फुला खाऊन पाहिजे ते मग पण बापा तो माणूस ऐकीन का किती दांगडो करीन हा त्याच्यापेक्षा राहतं ना बापा जसं आहे तसं कायच करायला लागते. अगं बिचारे अजून तर दट होय हा
सावंत गेला ना, बाई गेली बाईची वाकडी चालली तरी अजूनही तसेच लुलू करत आहे. तर तू जर दाट नाही होशील तर माणूस काही नाही टिकवा तुम्हाला. मग जा कटोरा घेऊन येत जा. आता मी तुला मोठी बहीण म्हणून सांगून राहिली चांगला सल्ला. आता तरी दाट व्हाय बिचारी त्या पोरीसाठी हिंमत धरत आहे जराशी. बाई शांताबाई एकदम बरोबर बोलून राहिली. हे बाय तू जराशी ते हिंमत धरत जाय हो. तू त्याला लढतो आणि करतो त्या माणसाला तशीच हाव पावते. मग पहिल्यापासून तू चांगलीच ना कडक राहिली असती ना माणूस तालार राहिला असता. हे पाय मी तुला आता एक कामाची गोष्ट सांगतो. ते जन्मभर रात राखतो. हे पाय बाईच्या हातात असते बरं सगळं. तिच्या अंगात आहे. कालिंका चंडिका दुर्गा सगळे जागेवर आणण्याची ताकद बी तिच्या अंगात आहे. हा ते तेवढी सहनशीलतेची मूर्ती आहे. तेवढीच ते मग वेळ पडली तर कालिंगेचं रूप घेऊन हे करू शकते. त्याचं लक्षात ठेवतो. आणि तू जर अशीच राहिली तर मग आम्ही काही करू शकत नाही. शेवटी स्वतःचं जीवन स्वतःला सांभाळा लागते. हे तू लक्षात ठेव बाई यांना. त्याला भाऊ आता किती खेपेत जाईन. हा त्याचा संसार नाही का त्याला. त्याची लेकरं बाकर नाहीत काय. हा तूच खंबीर व्हायला लागेल ना. धरलं उठलं सुटलं की लढतं पडतं झालं. आणि त्या माणसाला काय फरक पडते. हो शांताबाई खरंच तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. आता मलाच जरसं भीट बनायला लागेल. त्याच्याशिवाय काही खरं नाही. मग मला किती दिवस भावाच्या घरी जाऊन राहण तसं ती आण अजून तो ते जात ताल काही करत नाही मी. आता मीच घेतो हातात बुक बरोबर घेतो. थांबा बरं शांताराम भाऊ तुम्ही चालसान का माझ्या संग. हा आता मामाजीच्या भेटीला जाऊ संध्याकाळी जाऊ ना. हा आणि लागे तुमच्या संग 2-3 लोकही घ्या तुमच्या गावातले. जसं वट पडला पाहिजे. हा ते पाहुण्यावर राब पडला पाहिजे ना. माय आता काही गोष्ट घेतच नाही ते. तर कसं माय म्हणणं आहे जसं का एक सोक्ष मोक्षच लावून घेऊ ना. हा तुम्ही असल्या संग तर कसं मला बी धीर राहते. मग संध्याकाळी जाऊ बा मग. हा चालसान का तेवढं काम करा बा आता आमच्यासाठी. बरं जाऊ मग संध्याकाळी जाऊ. हा करू तू चहा कर चहा कर मस्त.